त्याच्या पिशवीमध्ये मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण माझ्या वकिली सोडून मी MA इंग्लिश करायचा जो निर्णय घेतला तिथपर्यंत आपण आलो. तिथे कॉलेजला इंग्रजी शिकवायला त्यावेळेस माणसं मिळत आणि मला वकिली करत असताना मराठीमध्ये आर्ग्युमेंट करताच येत नव्हते. हैदराबादहून आम्ही आलो. मातृभाषा मराठी जरी असली आता ऐकू येते. तर मग आमच्या मॅनेजमेंटचे बरीच वकील लोकच मॅनेजमेंटवर होते कॉलेजचे. त्यांनी असं ठरवलं की एकनाथराव गुरुजी त्यावेळेस हेडमास्तर हेमा कुलकर्णी, त्यांनी MA करावं वयाच्या 54व्या वर्षी आणि मी पण MA ला जावं. एकनाथराव गुरुजींची जावई MA इंग्लिश होऊन इंग्लिशचेच प्राध्यापक होते, माझे मित्रही होते. आता एकनाथराव गुरुजी हे टीचर कॅन्डिडेट, त्यामुळे त्यांना पार्ट 1 आणि 2 एकाच वर्षी करता येतो. मला मात्र 2 वर्ष लागणार होतं. पण मी घेतला निर्णय त्याप्रमाणे आणि पार्ट 1 ला ऍडमिशन मी घेतली. आम्ही दोघं, हे वामनराव देशपांडे त्यांची जी जावई होती त्यांच्याच फ्लॅटमध्ये तिथे राहत होते औरंगाबाद. आणि ते इथे आले होते कॉलेजला लेक्चर वामनराव आमच्या, आणि ते इथे राहणार नव्हते. स्टॉप गॅप अरेंजमेंट सारखंच ते इथे त्यावेळेस आलेले. आणि आमच्याबरोबर तिसरे होते म्हणजे यशवंत देशपांडे केजकर, म्हणजे गिनीपिग हे पुस्तक विज्ञान कथा जी लिहिलेली आहे ते इथून BSc करून MSc ला तिथे आलेलं. मग आमचं असं ठरलं की आपण घरीच स्वयंपाक करून खायचं, हॉटेलमध्ये डबा मागवायचा. मग यशवंत देशपांडे म्हणे मी पोळ्या भाकरी करतो, माझ्याकडे भाजी वरण भात करणं हा. एकनाथराव गुरुजीने फक्त पाणी भरून ठेवलं. असं जवळजवळ 1 वर्ष आम्ही एकत्र होतो. पण तेच वर्ष माझ्या इकडे माझ्या लग्नाच्या दृष्टीनं त्यांच्या घरच्या लोकांची समजूत काढणे, आमच्या घरच्या लोकांना अनुभूत करणं, म्हणजे अरेंज मॅरेज सारखंच आम्हाला दोन्ही फॅमिलीनं एकत्र आणूनच लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याही आघाडीवरती बरंच मुलाढाली होत होत्या. त्यांच्याही घरच्या लोकांचा विरोध होता. मग त्यांच्या 2 मोठ्या बहिणींनी आईची समजूत काढली, मोठ्या भावाची समजूत. मोठे भाऊ त्याला फार अपोज होते. त्यांनी काय करायचं की या इथे प्राध्यापिका म्हणून 1956 पासून आलेले आणि 1964 म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष झालेली. एका मुलाला एका मुलीला आपली शिकायला पाठवून देत त्यांच्याकडे आणि त्यांच्या लग्नाचा वगैरे काही विचार करत. आणि आमच्या इथं म्हणजे ऑर्थोडॉक्स फॅमिली म्हणलं तर चालेल. आता ही शिकलेली बाई लेक्चरर असलेली कॉलेजमध्ये ही आपल्या घरात सून म्हणून कशी ऍडजस्ट होईल? साहजिकच नाही. त्यांना असं वाटायचं की
निमित्त म्हणून म्हणले वडील की आम्हाला काही हुंडा मिळणार नाही. मी म्हणलं मला अर्थशास्त्र जास्त येत नाही, पण महिन्याला 300 रुपये पगार मिळवणारी जर सून येत असेल त्याच्यापेक्षा अजून हुंडा तुम्ही 3-4 हजार रुपये मांडत तिथं वर्षाला तिची उत्पन्न 3,000 रुपये असतात. मग म्हणाले ती सायन्स कॉलेजची प्राध्यापिका होत्या ना, आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट, म्हणजे सगळी लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करण्याचं काम सुद्धा त्यांच्याचकडे असेल. बोटॅनिकल गार्डन असो, लॅबोरेटरी असो, लॅबोरेटरीसाठी लागणारे स्पेसिमेन ते हैदराबाद वगैरे ठिकाण आणावे लागायचे. आणि बोटॅनिकल गार्डनसाठी सकाळी कधी 9लाच कॉलेजला जावं लागायचं, क्लासेस जरी 10च्या पुढे असेल. आणि मग या बाईच्या हातून तर आपल्याला पेलाभर पाणी सुद्धा मिळणार नाही. बरं, आमची फॅमिली मोठी म्हणजे जवळजवळ 18 लोक होती घरात. माझ्यापेक्षा 7 भावंड लहान आणि काकांची मुलं, काका काकू आम्ही सगळे एकत्रच फॅमिली. आत्या होत्या जवळ, आजी होती. मग आता इतक्या लोकांच्या, आणि शेतीचा व्यवसाय असल्यामुळं सालगडी जे असतात 5-6 सालगडी असायच्या आमच्याकडे. त्यांच्या सकाळच्या भाकरीत आमच्या घरून घालायच्या. माझ्या आईला 25-30 भाकरी रोज सकाळी कराव्या लागायच्या रानातल्या गाड्यासाठी सुद्धा. तर या कामामध्ये ही बाई काही सून म्हणून आपल्या घरात फिट होण्यासारखी नाही. आणि आम्ही हे आधी विचार केलेलाच होता. त्याने मला म्हटलंच होते की आपण विवाह करणार आहोत, पण तुमच्या घरामध्ये सून म्हणून ऍडजस्ट नाही होऊ शकत. म्हणलं माझी इच्छा तुम्ही यावं म्हणून नाहीच सून म्हणून, आपण दोघेही बाहेरच राहू. विवाह झाल्यानंतर आपण स्वतंत्रच राहू. मी तर एवढं सांगितलं की मी काय झालं, लग्न मी 65ला लग्न करायचं ठरवलं. शेवटी सगळी करून 1 वर्षानंतर आम्हाला संमती मिळाली आणि मग 1965ला लग्न करायचं ठरवलं, म्हणजे यज्ञ होण्याच्या आधीच. ते लग्नाची तारीख ठरवली मे, कारण एप्रिलमध्ये पार्ट 1ची परीक्षा होणार. परीक्षा झाली 1 महिना पोस्टपोन. म्हणजे लग्नाची तारीख ठरलेली आणि परीक्षेची तारीख एकच होता. म्हणलं आधी रायबाचं, कोणाचं नंतर. म्हणून आम्ही लग्न पोस्टपोन करायचं नाही असं ठरवलं. कारण मॅडमचं वय ऑलरेडी 31 झालं होतं, माझं 28. आणि मोठ्या मुश्किलने दोन्हीकडची संमती मिळवलेली असल्यामुळे पुन्हा काही विक्षेप निर्माण होऊ नये म्हणून लग्न लांबवायचं नाही. पार्ट 1ची परीक्षा पुन्हा देता येईल. म्हणलं पुढच्या वर्षी मी पार्ट 1 आणि पार्ट 2 देईल. ठीक आहे. मग सगळ्या लग्नाचा खर्च सुद्धा आम्हीच करायचा ठरवलं. माझ्याकडे तर काहीच नव्हतं. त्यांच्याकडे काहीतरी 1,000-1,500 रुपये शिल्लक होते. कॉलेजमधून ॲडव्हान्स सॅलरी म्हणून 1,000 घेतले, जे त्यांनी 2,500 घेतले. मला माहिती होतं वडिलांचे कोणाकोणाकडून 400, कोणाकडून 500, कोणाकडून 1,000 रुपये यायचे होते. ते मी जमा करून 2,500 माझं स्वतःच असे माझे 2,500, त्यांचे 2,500 करून आम्ही 5,000 लग्नासाठी जमवले होते. आणि त्यांच्याही घरच्या लोकांना लग्नाच्या खर्चात टाकायचं नव्हतं. आणि हैदराबादला लग्न होणार होतं. मग ते परीक्षा 1 वर्ष मी औरंगाबादला राहिलो. त्याच्यानंतर मला अजून 1 वर्ष राहायचं होतं. पार्ट 1 आणि 2 दोन्ही एकदमच द्यायचं होतं. एकनाथराव गुरुजी निघून आले. माझी एक मोठी बहीण लायब्ररीयनचा कोर्स करून पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये लायब्ररीयन म्हणून औरंगाबादला आली 65. मग ती बहीण मी आणि वेगळं राहायला सुरुवात केली. तर मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं एकनाथराव गुरुजींना सांगितलं. गुरुजी म्हणाले की मी लग्न करू नका त्या बाईची. मला काय नाही असं काय म्हणलं.
तुम्ही जर लग्न केलं तर आम्ही त्यांना प्रिन्सिपॉल करणार नाही. म्हणजे प्रिन्सिपॉलची पोस्ट रिकामी कुठे? टेकूरकर नावाचे प्रिन्सिपॉल होते. तर ते काय चाललं होतं की R.D. देशपांडे जे वकील होते त्यांची पहिली बायको वारली आणि त्यांना 4 मुलं होती आणि त्यांनी या बाईंना मागणी टाकली. त्यांना वाटलं की ह्या प्राध्यापिका आहेत, इतकी वर्ष इथे आहे, भाऊ वगैरे काही लग्नाचे पाहत नाहीत, म्हणजे R.D. त्या नाही म्हणले. पंडितराव कोळवकरांच्या वाड्यात नाही त्याने म्हणले तर एकनाथरावनी R.D.ने मला सांगितलं की तुम्ही तरी त्यांना समजावून सांगा. म्हणतो मी काय सांगणार, माझ्यापेक्षा मोठे आहेत, शिकलेले, बघतो म्हणलं, मी तरी सांगितलं बरं. त्यामुळे मला नाही करायचं, मला लग्न करायचंच नव्हतं, तुम्ही मला थोडस मजबूर केल्यासारखं केलेलं आहे, मी त्याला संमती दिली. ते राग आम्ही त्यांना प्रिन्सिपॉल करणार म्हटलं, तो त्यांनी ठरवायचं की प्रिन्सिपॉल व्हायचे की लग्न करून ग्रहस्थाश्रम सेटल व्हायचे. तर हा सगळं प्रकार होता. माझ्या मोठ्या बहिणीलाही एकनाथराव गुरुजीने एक पत्र लिहिलं की तू सांग भावाला समजावून काहीतरी. तर असं हे लग्नाची काहीतरी विक्षेप निर्माण होण्याची शक्यता होती म्हणून मी म्हटलं लग्न लांबवायचं नाही. पाटणची परीक्षा दिली नाही, लग्न केलं. लग्न केल्यानंतर परत मी औरंगाबादला अभ्यासासाठी जायचं. त्यांना असं म्हणलं तुम्ही जिथे राहत होता तिथेच राहा, तुमच्या माझ्या गैरहजेरीत तर या घरामध्ये ऍडजस्ट होणं फारच अवघड होईल. पण त्या म्हणले तसं नको, त्यांची आई निघून गेल्या हैदराबादला परत, आणि त्या म्हणल्या मी घरी राहते, निदान मला कळेल तरी मी ऍडजस्ट करू शकते, नाही करू शकते. त्यामुळे त्या 1 वर्ष माझ्या गैरहजेरीत सुद्धा आमच्या घरीच राहिल्या. पण नंतर जेव्हा मी लेक्चरर म्हणून आलो तेव्हा मात्र आम्ही वेगळे घर केलं. कारण 16-12 वाजेपर्यंत स्वयंपाक होणार नाही, कॉलेजला जायचं. म्हणजे विवाहित स्त्रियांना नोकरीमध्ये घ्यायचंच नाही अशी टेंडन्सी होती. कारण बाळंतपण, त्याच्यामुळे मग कामावरून रजा द्यावं लागणं हे नको वाटायचं एम्प्लॉयर्स. फार रेअर. म्हणजे इथेच अजून एक चिंचवडकर म्हणून एक प्राध्यापिका होती, त्यांना सोडायला लावली नव्हती लग्न झाल्यावर आपल्याच कॉलेजचे लोक. मग त्याला आपल्या कॉलेजमध्ये गेले आणि इकॉनॉमिक्सचे आपल्या इथेच प्राध्यापक होते जी मधुकर, त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं. मधुकर इथेच होते, ते त्याला लीला चिंचवडला. तर ही परिस्थिती असल्यामुळे मी लग्न केलं. पार्ट 1ची परीक्षा दिली नाही. आता पुढच्या वर्षी पार्ट 1 आणि पार्ट 2 द्यायचे. एकनाथराव आले होते निघून 65लाच दोन्ही पार्टची परीक्षा आणि लेक्चरर म्हणून सुरू केली. माझी परीक्षा अशीच पार्ट 2ची 1ची एप्रिलमध्येच वगैरे होणार. ते एकनाथरावचे जे जावई होते वामनरावांचे, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हार्ट वॉल रिप्लेसमेंटची सर्जरी करावी लागते आणि त्यावेळेस ती सर्जरी फक्त मुंबईत होत होती, PM हॉस्पिटल. मग एकनाथराव गुरुजी माझे काका त्यावेळेस मुंबईत सर्व्हिसला होते, त्यांचे क्वार्टर्स होते. गुरुजी मला म्हणे गोविंदराव चला ना आमचं बाबा, आम्हाला मुंबईत कसं राहावं, कुठे राहावं, काय करावं, किती दिवस लागणार, काय करावं. मग आम्ही माझा 2 महिने मुक्काम, फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये परीक्षा आणि 2 महिने माझा मुक्काम मुंबई. ते ऑपरेशन होऊ शकलं नाही.
काहीतरी इन्फेक्शन झालं, ते सर्जन म्हणत लागले ऑपरेशन, ते इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आल्याशिवाय ऑपरेशन होत नाही. अल्टिमेटली ही डायड. त्यांचा मुलगा संजय देशपांडे आणि ज्योती म्हणून जी हिरगीकर शिरीषची बायको आहे ती तर म्हणजे आईच्या पोटातच वडील गेले. मग मी जेव्हा ते मुंबईहून आलो, माझा अभ्यास अजिबात झालेला नाही. ट्युटोरियल लिहायला लागायची, तेही लिहून जाणं नव्हतं. मी मॅडमला म्हटलं मी याही वर्षी परीक्षा देईन असं मला वाटतं, कारण माझा अभ्यास काही झालेला नाही. ते काय होईल, जास्तीत जास्त नापास होईल. नापास होण्याची तुम्हाला काही नवीन आहे? परीक्षा तर द्या, परीक्षा देत नाही का असं नका करू. म्हटलं मग तुम्ही असं करा, म्हणजे कॉलेज संपलंच होतं एप्रिलमध्ये, तुम्ही या औरंगाबादला, रात्री तुम्ही वाचून मला दाखवायचं आणि मी सकाळी जाऊन पेपर लिहिन. तुम्ही काय वाचून दाखवायचं हे मी सांगेन तुम्हाला, पण कॉन्सन्ट्रेशनने ऐकण्यामध्ये मला जास्त फायदा होईल असं वाटतं, तर तुम्ही करायचं. 15 दिवस त्यांनी रोज मला वाचून दाखवायचे. मी दुसऱ्या दिवशी जाऊन पेपर लिहायचे. तर त्यावेळेस मिलिंद कॉलेज सेंटरला परीक्षा, तर पेपर 10ला असेल तर 10:30 पर्यंत सुद्धा परीक्षा हॉलमध्ये जायला परवानगी असायची. तर मी बाहेर झाडाखाली वाचत बसायचे पेपर सुरू होण्याच्या. एक दिवशी येळेकर म्हणून कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन ते पाहायला आले. मला म्हणलं काय करू लागले तुम्ही इथं बसून? म्हणलं काही नाही, मी विद्यार्थी, माझी परीक्षा आहे. मग सुरू झालं ना पेपर, म्हणलं अजून अर्ध्या तासाने मी जाऊ, निदान 2.5 तास काहीतरी लिहायला मला मटेरियल मिळावं. अशा रीतीने दिलं. पूर्ण 8 पेपरमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 एकाही आन्सर बुकला सप्लिमेंट नाही. एक आन्सर बुक कसं तरी विचार करून घेऊन, तर मी तर मॅडमला सांगितलं मी तर काही पास होतो. म्हणजे एमएच्या स्टँडर्डचं मी लिहिले असं मला स्वतःलाच वाटत नाही ना, त्यामुळे मी काही घेत नाही. तिकडे कॉलेजच्या लोकांनी काय केलं की एक ऍडव्हर्टाइजमेंट दिली इंग्लिशच्या प्राध्यापकांनी. त्यांनी असं गृहीत धरलं होतं की हे काही पास होत नाही, आणि मलाच वाटत होत नव्हतं की आपण काही पास होतो. तर त्यांनी असा ऍडव्हर्टाइजमेंट दिली, ज्यांनी एमएची परीक्षा दिली आहे त्यांनी अर्ज करावे, सब्जेक्ट टू पासिंग, त्यांची अपॉइंटमेंट होईल होणार. तर फक्त एक हजारे नावाचा कोणीतरी बुलढाणा जिल्ह्यातला आला होता, त्यांच्याच कॉलेजचा औरंगाबाद. पण त्यांनी सांगितलं मला ट्युशन घ्यायची परवानगी असेल तरच मला परवडेल, पगारावरती मला इथे नोकरी करणं परवडत नाही. मग दुसरं तर कोणीच नव्हतं. मग पुन्हा त्यांनी सरस्वती भवनमध्ये औरंगाबादला इंटरव्ह्यू ठेवले ते इंग्लिश. ते मला माहित नाही इंटरव्ह्यू ठेवलेले, कारण मी काय त्या चौकशीत गेलोच नाही. बेतूजी मला गुलमंडीवर भेटले सकाळी 11 वाजता. एक दिवस मला म्हणले की नाही तुम्ही परीक्षा दिली एमएची, रिझल्ट आला होता, पासही झाला. म्हणले रिझल्ट आलाय ना? हो. पास झालाय ना? हो. मग तुम्ही इंटरव्ह्यूला कशी नाही? म्हटलं काही इंटरव्ह्यू मला माहितीच नाही, आजच आहे म्हणले सरस्वतीवर. चला, मला हाताला धरून वेचूजी गुरुजींनी सरस्वती बोलली गोविंदभाई श्राफ. गोविंदभाईंनी श्राफनी चौकशी केली. मला म्हणले तुम्ही कुठले आहेत? म्हणलं अंबाजोगाई. मग एकनाथराव गुरुजी बरोबर राहून एमए केलेले तुम्हीच आहेत का? म्हणलं मग वेचूच्या तुमचा गावचा माणूस, तुमचा माणूस, आम्हाला काय इंटरव्ह्यू झाला होतो? नाही काहीतरी 5-10 मिनिटं काहीतरी बोला म्हणून मला सांगितलं, त्याच्यावर बोललो. इकडे काय झालं होतं की परीक्षेचा रिझल्ट यायच्या आधीच मला जनार्दनराव वाघमारे भेटले. ते उमरग्यापासून माझे मित्र होते, 62च्या आधीपासून. तर ते म्हणले गोविंदराव तुम्ही एमए इंग्लिशची परीक्षा दिली असं ऐकलं. म्हणलं दिली आहे खरं, पण पास होण्याची काही गॅरंटी नाही.
तुम्ही चला म्हणले माझ्या. देवगिरी कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते एक चिखलीकर नाव, त्यांच्याकडे मला नेलं. ते आमचे मित्र आहेत, त्यांनी इंग्लिशची परीक्षा दिली. त्यांना वाटत नाही पास होतील म्हणून, पण मला खात्री म्हणले हे पास होतील आणि यांना आपल्याकडे इंग्लिशचे लेक्चर म्हणून घ्यायचं. चिखलीकर म्हणाले ठीक आता तुम्हीच म्हणताय का घेणार. म्हटलं असं नाही, पास जरी झालो तुम्ही लेक्चर म्हणून अंबाजोगाईलाच जाणार. एकतर माझी पत्नी तिथे ऑलरेडी लेक्चरर आहे आणि दुसरं तिथे लेक्चरर व्हायचं म्हणूनच मी वकिली सोडून एमएला आलेलो आहे. का म्हणे आम्ही तुमची 15 दिवस वाट पाहू. रिझल्ट लागल्यानंतर 15 दिवस जर तुम्ही आला नाही तर मग आम्ही दुसऱ्याला नेमकं घेऊ. बाकी तुमची अपॉइंटमेंट इथं फिक्स. इकडे हे लोक मला काही आमंत्रण म्हणजे आता इंटरव्ह्यू घेतला बरं का. मी आपले काही अप्लाय केलं नसताना सुद्धा माझा इंटरव्ह्यू सरस्वती भवनमध्ये झाला ना. मग आता जर निवड झालेली असेल, निवड कोणी करायची, एकनाथराव गुरुजी बेतुजी यांनीच करायची ना, सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून. आणि एकनाथराव गुरुजींचा आम्ही एकत्र राहूनच अभ्यास केलेला असतो. म्हणजे त्यांनीच सांगायचं की हा लेक्चरर व्हायला योग्य आहे का नाही, त्याच्यावरच ठरायचं असतं. एकनाथराव तर बाबासाहेब तर म्हणले की लवकर आलं पाहिजे, तुम्ही पास झालंच पाहिजे असं. टिपूरकर जे प्रिन्सिपॉल होते ते ऑर्डर काढेल. 10 जून उजाड म्हणजे 15 जून पासून कॉलेजेस सुरू व्हायची होती. तर मी म्हटलं तुम्ही का माझ्या नाची ऑर्डर काढत नाही. ते म्हणले तुम्ही अर्ज केला नाही. म्हणलं मी कशामुळे अर्ज करू, मला नोकरीची गरज नाही. यू इन्व्हाइट मी ॲज लेक्चर. कारण अर्ज करणं म्हणजे मला नोकरीची गरज आहे. मला MA करायला तुम्ही भाग पाडले वकिली सोडून, तुम्ही इन्व्हाइट करा. नाही असं कसं करता येईल. अर्ज स्वामीजींना सुद्धा जेव्हा इथं आले त्यावेळेस अर्ज केलेला आहे. म्हणजे स्वामीजींना कदाचित कायदा माहित नसतो. आवश्यकता नाही तर म्हटलं. स्वामीजींना बोलावूनच आणले आणि त्यांना तुम्ही म्हणाल की अर्ज द्या मग. आणि सवनीसना बोलावूनच आणलेले, लेक्चरर्सना आणलेलं आहे ना बोलावून. आमच्या मॅडमला आणलेलंच आहे ना बोलावून हैदराबाद. म्हणजे सुरुवातीच्या काळात लेक्चरर्स असेच गोळा करावा लागत होते. कोण अवेलेबल असेल, कुठे असेल. मग त्यांनी मला 10 तारखेला जूनची माझी अपॉइंटमेंट ऑर्डर दिली. त्याच्यात लिहिले की 9 तारखेचा तुमचा अर्ज मिळाला. जाऊ द्या म्हटलं आता कुठे तेवढे त्यांच्या लेटरवर कुठं वाद घालत बसायचं. मी जॉईंट लेक्चरर म्हणून झालं. हे कसं असतं, पण आम्ही वकील जे असतो ते आमची एक विचार करण्याची पद्धती आपोआपच तयार. ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या. मी प्राध्यापक झालो, परंतु मी माझ्यातला वकिलीला मी विसरलो नाही की मी वकील. म्हणजे प्राध्यापकांचे प्रश्न असोत. माझ्या अपॉइंटमेंटच्या नंतर 1966लाच 1 वर्ष झालं होतं. टेकोटकर जे प्रिन्सिपॉल होते त्यांचा राजीनामा मागितला. तो ह्याच्यासाठी मागितला की त्यांचा राजीनामा घेऊन एकनाथराव गुरुजींना प्रिन्सिपल व्हायचं. त्यांना फक्त 2 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स होता. 65ला ते आले होते. 67ला त्यांना 2 वर्ष होत होते. 67ला त्यांचा राजीनामा टेकोटकरांचा घ्यायचा आणि यांना प्रिन्सिपल व्हायचं. बाबासाहेबांनी मीटिंग घेतली जोगाई हॉलच्या पाठीमागे एक खोली आहे आणि म्हणाले आम्हाला टेकोटकरांचा राजीनामा आम्ही मागितलाय, प्राध्यापकांनी आम्हाला याच्यात सपोर्ट करा. म्हटलं प्राध्यापकापर्यंत तुम्ही हा प्रश्न आणायची काही गरजच नाही. आता मी तर माझं 1 वर्ष सुद्धा झालं नव्हतं. एकनाथराव गुरुजी माझ्या बाजूलाच बसेल. मला असं शर्ट धरून खाली तुमचं अजून कंटिन्युएशन व्हायचे. 1 वर्ष सुद्धा तुम्हाला झालं. म्हटलं तो प्रश्न नाही मिळाला तर नाही मिळाला, कंटिन्यू.
हे काय चाललं म्हणलं कोर्टकट म्हणून. कशामुळे प्रिन्सिपलचा राहिलं? चार्जेस काही नाही. ते काय एनसीसीचा कारभार त्यांच्याकडे होता. त्या एनसीसीचा त्यांनी काही आर्थिक हे केला, पार केला. मी म्हणलं मी त्यांच्या हाताखाली 1 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करतो. ते त्यांना संस्थेमध्ये येऊन 11 वर्ष झालेली आहे आणि कोण्याही सिनियर प्राध्यापकांचं काही त्यांच्याविषयी तक्रार नाही. आणि तुम्ही त्यांचा राजीनामा मागता. झालं, त्यांचा राजीनामा घेतला. मग ते इथून कुठे परळीला गेले का अहमदपूरला गेले, युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रारपर्यंत गेले होते. त्या विवेकानंद कॉलेजची प्रिन्सिपॉलही होती. तर ते काय झालं होतं की त्यांनी सुद्धा इंटरकास्ट मॅरेज केलं होतं. विनोद सोमवे नावाच्या होत्या. तर त्या होत्या ह्या आपला हा लोखंडी सावरगाव तिथल्या देशमुखांच्या नाते. तर ती मराठा मंडळी ते काढली की यांना तुम्ही इथे राहू देऊ, कारण आमच्या नाटकावर टिचून यांनी मराठा मुलीशी लग्न केलेलं आहे. आणि एकनाथरावला प्रिन्सिपॉल. मग त्यांचा राजीनामा आल्यानंतर त्यांनी या सगळ्या सायन्सचे जे हेड्स होते त्यांना म्हणे तुमच्यापैकी कोण प्रिन्सिपल व्हायला नाही. म्हणजे हे एकमेकात भांडणं गावायची. म्हणजे मला व्हायचं त्यांनी म्हणा. ते आता त्यांचा ऍडवायझर मी सापडतो. मी म्हणलं हे गुरुजींना प्रिन्सिपल व्हायचे, तुम्ही कोणीही म्हणू नका आम्हाला प्रिन्सिपल व्हायचं. मग त्यांनी सांगितलं की टेकूरकरांनाच कंटिन्युअस करावं असं आमचं मत आहे, आम्हाला कोणालाही प्रिन्सिपल व्हायचं नाही. पण त्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी एकनाथराव झाले प्रिन्सिपल. एकनाथराव प्रिन्सिपल झाले तर कमीत कमी 5 वर्ष अंडर ग्रॅज्युएट टीचिंगचा एक्सपिरियन्स लागत. तो नसल्यामुळे विद्यापीठाने अप्रुव्हल दिलं. आता माझ्या स्वभावामुळे मॅडमला द्यायचं नाही हे तर ठरलेलंच. आणि बाहेरून प्रिन्सिपल आणायचं म्हणून जळगाव आणि नाडकर्णी म्हणून स्वामीजींनी एक ग्रस्त आणलं 67ला. 67 ते 71 पर्यंत ते प्रिन्सिपल होते 4 वर्ष. चांगलं काम, समाजवादी विचाराचेच होते. कोलेश्वरमध्ये एकदा त्यांना व्याख्यानाला बोलावलं. तिथे व्याख्यानाला गेले, म्हणले की हा माणूस RSSचा होता. त्यांना राहू द्यायचं नव्हतं. त्याचे काही कारण आहेत. एक म्हणजे बांधकामासाठी काही ग्रँट आली होती. हरवाजी गुरुजी इन्चार्ज असायचे. त्यांनी जायचं, द्यावर 5,000 रुपये सिमेंट आणायला पाहिजे, द्यावर 5,000 रुपये काही सळ्या आणायच्या आहेत, लोखंड आणायचं. त्यांनी म्हणायचं एक 5,000चा हिशोब द्या, कारण ग्रँटचा हिशोब मला द्यायचा आहे. गव्हर्नमेंट बांधकामात लक्ष घालणारा प्रिन्सिपल आम्हाला नको. त्यांचा तर 1970ला महिला कॉलेज सुरू झालं होतं औरंगाबाद. त्यावेळेस आमच्या मॅडमला तिथे त्यांनी प्राचार्य म्हणून, पहिल्या प्राचार्य, सायन्स शिक्षक प्राचार्य कोणीच नव्हते, यांनाच तिथे प्रिन्सिपॉल म्हणून बोलावलेलं. पण पुढे ते सायन्स फॅकल्टी परवडत नाही, लॅबोरेटरीचा खर्च फार येतो. ते लॉ कॉलेजची सोसायटी आहे, लॉ MP लॉ कॉलेज जे चालवलं. आता ते महिला कॉलेज त्यावेळेस स्थापन झालेलं आहे अजूनही. आता त्याचे जवळ 50 वर्ष परवा झाली. त्याची सायन्स फॅकल्टी बंद करायचा ते निर्णय घेतला. परत नाही. नाडकर्णींचा राजीनामा मागितला चालला. स्वामीजी म्हणे मी त्यांना राजीनामा मागणार नाही, संस्थेचं राजकारण सुद्धा येते. मी त्यांना मुद्दाम बोलावलंय. 4 वर्ष ते इथे काम करतायत, चांगले प्रिन्सिपल म्हणून त्यांची आता प्रसिद्धी आहे. बाबासाहेब हट्ट करून त्यांचा राजीनामा घ्या.
मग ते बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब, महिनाभर स्वामीजी इथे होते, बाबासाहेब त्यांना भेटायला जातात. मग विठूजी एकनाथराव म्हणे, बाबासाहेब एवढे हाताला पेटलेले आहेत. ठीक आहे म्हणाले, मी राजीनामा दिला. बाबासाहेब म्हणाले तुम्ही इथे राहू नका. तर सिंधुताईपर्यंत मी तर प्राध्यापिका होती 63%. बाबासाहेबांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे सिंधुताईंची नोकरी. त्यामुळे ते बाबा स्वामीजी गेले. 71ची गोष्ट आहे. 72च्या जानेवारीला स्वामीजी गेले. पुन्हा ते संस्थेत आले. मी येणार नाही म्हणे. आणि बाबासाहेबांना म्हणत लागले की बाबासाहेब तुम्ही राहू नका इथे, वेचूजी आणि एकनाथरावच्यावर संस्था सोपून. ते ऐकलं. मग नाटकांनी गेल्यानंतर पुन्हा प्रिन्सिपॉल पुण्याला करायचं. आता बाहेरून नाही आणायचा आणि स्थानिकलाही द्यायचं नाही. पेचच निर्माण झाला ना. मग म्हणलं आता स्थानिकला देण्यावर जवळ पर्याय नसेल तर नेक्स्ट सिनियर ज्या होत्या टेंभुरकरांना किंवा त्या दिवशी 56ला आलेल्या 71 मध्ये 15 वर्ष झालेले, त्यांनाच तुम्ही प्रिन्सिपलशिप द्यायला पाहिजे. आता बाय दॅट टाइम शी हॅड बिकम मदर ऑफ 2 डॉटर्स. आणि मुख्य म्हणजे माझी खडाजिंगीत चालायची. आता टेंभुरकरांचा राजीनामा का मागतोय म्हणून मी भांडणार, म्हणजे अप्रियच होतो ना. त्यांना द्यायचं नाही. त्यांना प्रिन्सिपॉल केलं तर गोविंदरावच्या हातात संस्था दिल्याचं. बाबासाहेब मला घरी बोल, मला म्हणले ह्या मुलांचं कॉलेज आहे, त्या बाई कशा सांभाळतील. म्हणलं ती बाई देश चालवायला लागली तर ती गोष्ट बांगलादेशचं त्याच वेळेस झालेलं होतं. म्हणलं बाबासाहेब ते तुम्ही सांगू नका, आम्हाला आमच्यावर काय बंधनकारक आहे. म्हणलं सिनियर मस्ताना दिलं पाहिजे. म्हणलं जर सिनियर मस्टला तुम्ही देत नसाल तर तुम्ही मेरिटवर देता असा अर्थ होतो. आणि मग मेरिटवर द्यायचं तर तुम्हाला मेरिट जज करण्यासाठी काही रेकॉर्ड लागेल. ज व्यक्ती मेरिटने दुसऱ्या य व्यक्तीपेक्षा सुपिरियर कशी आहे हे तर फार आवड आहे. सिनियरिटी प्रमाणे म्हणजे प्रमोशन देणं हे जास्त सोपं. आणि तर थोडंसं उद्धटपणाचं म्हणा, फक्त म्हणलं बाबासाहेब खरं सांगता, तुम्ही अध्यक्ष असेपर्यंत शहाण्याने इथं प्रिन्सिपॉल व्हावं अशी माझी बायको होणार नाहीये. तिने प्रिन्सिपॉल व्हावं ही माझी इच्छा नाहीये, तिची पण नाहीये. फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही तिला विचारा. शी विल से नो, देन यू ऑफर द प्रिन्सिपलशिप टू द नेक्स्ट सिनियर पर्सन. म्हणजे त्यांचाही मान ठेवल्यासारखं होईल. तुम्हाला जे का तुम्हाला कोणाला द्यायचं तर तुम्ही द्या. लवणदेवा ज्युनियर 1% केमिस्ट्रीचे होते. ते लवणदेव म्हणा मला प्रिन्सिपल व्हा म्हणतायत, तुमचं काय मत आहे. म्हटलं व्हा ना तुम्ही, तुम्हाला व्हा म्हणतात तर आमचं काहीच विरोध नाही. मॅडमला प्रिन्सिपल व्हायचं नाहीच म्हणलं. कारण त्याच्या आधी काय झालं तर माझे वडील गेले होते. मी जे वेगळा राहत होतो 69ला वडील गेल्यामुळे 66 ते 69 मी 3 वर्ष वेगळं राहिलो होतो. माझ्या 2 मुली, एक 67ला आणि दुसरी 69ला जन्मलेल्याच आहेत. माझ्या घरी 7 भावंड, त्याच्यापैकी 4 मायनर. आम्ही घरी आलोत राहायला. कारण माझी बायको मला म्हणाली की आता तुम्हाला वेगळं राहून जमणार नाही, आईच्या मदतीला तुम्हाला जाणं भाग आहे. घराची जबाबदारी तुम्हाला घेतलीच पाहिजे. आणि वडिलांनी सुद्धा डेथ बेडवर असताना मला बोलावून सांगितलं की मी तुझ्याशी चांगला वागलेलो नाही, मला मान्य आहे, पण आता ही सगळे संस्काराची, माझ्या संसाराची जबाबदारी तूच सांभाळ. 4 जण तर मायनर होते, म्हणजे 18 वर्षाचे, 15 वर्षाचे, 12 वर्षाचे, 10 वर्षाचे. आणि सगळी शेतीशिवाय उत्पन्नाचं साधन नाही. आणि सगळी शेती तर काकांच्या हातात.
या बाईला कसं ते सुधरू देणार. म्हणून बायको मला म्हणाली, आता तुम्हाला वेगळे राहून जाणार नाही. आता कोणतीही त्या काळातली सुशिक्षित बाई परत सासूच्या हाताखाली जायला तयार झाली असती. माय वाईफ वॉज एन एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन. किती मोठा म्हणजे त्याग आहे हा. ते स्वतंत्र राहण्याची सोडणं, नवरा तयार नसताना त्याला घेऊन जाणं आई वडिलांच्या घरी. आणि त्यामुळे ते म्हटलं त्यात काही होणारच नाहीये. त्याप्रमाणे लवंदे प्रिन्सिपल. लवंदेंची 2 वर्ष झाली. मी प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीचा मेंबर आहे. तर 73ला कार्यकारिणीची मीटिंग. बाबासाहेब अध्यक्ष, RD सेक्रेटरी, बेथोईंच्या सेक्रेटरीशिपचाही राजीनामा घेतला. एकनाथराव, बाबासाहेब, RD. एकनाथराव आणि RD जास्त शक्य. तर मी मीटिंगला गेलो. मीटिंगचा अजेंडा प्राचार्याचं कंटिन्युएशन. मला पाहिले की बाबासाहेब म्हणले, ठीक आहे म्हणले, तुम्ही मीटिंगला आलाय, पण प्राचार्याच्या कंटिन्युएशनच्या पॉइंटवर प्राध्यापक प्रतिनिधींनी बोलू नये. म्हणलं हे काय प्रकार आहे? मीटिंग कशासाठी म्हणलं? आज एकच अजेंडा आहे, प्राचार्याचं कंटिन्युएशन. मग आम्हाला बोलावलंच कसं? कोपऱ्यात बसा, मी बोलणार म्हणलं तुम्हाला ऐकावं. बरोबर बोल विषय. मी म्हटलं मला बोलायचं. त्यांना वाटलं मी विरोध केला, कारण लवंदेच्या अपॉइंटमेंटला मी विरोध केला होता असं त्यांचं समज. 2 वर्ष झालं RD. मी म्हटलं व्हाय ओनली कंटिन्युएशन, व्हाय नॉट कन्फर्मेशन? 2 वर्ष झालेली, नियम नव्हता. म्हणजे डीम कन्फर्मेशन हा प्रकार नव्हता. कन्फर्मेशन द्यावं लागेल. प्रोबेशन पिरियड एक्सटेंड करणं 1 वर्षाने, म्हणजे त्या 2 वर्षातलं काम समाधानकारक नाही असा त्याचा अर्थ. व्हाय नॉट कन्फर्मेशन? तर RD म्हणले, त्याचं असं म्हणले, त्यांच्या कामाचं असेसमेंट आम्ही अजून केलं. म्हटलं सेक्रेटरी महोदय, तुम्ही सेक्रेटरी म्हणून करता तरी काय? प्राचार्याच्या कामाचं असेसमेंट कोणी करायचं? मी 2 वर्ष झाले त्यांच्या हाताखाली प्राध्यापक म्हणून काम करतो. मला त्यांचं काम कुठेच म्हणजे आजही सांगा म्हणलं मीटिंग मध्ये की त्यांना त्यांच्या कामात तुम्हाला काय दोष आढळतो? नाही, आम्ही त्यांच्या कामाचे असेसमेंट केलं. मग तुम्हाला जर सेक्रेटरी म्हणून काम सुधरत नसेल तर राजीनामा द्या. आता कॉलेजचा प्राध्यापक कॉलेजच्या सेक्रेटरीला मीटिंग मध्ये म्हणतो की तुम्ही राजीनामा द्यावा. असा प्राध्यापक कसा चालेल मॅनेजमेंटला? किती जरी स्वातंत्र्य सैनिकाची मॅनेजमेंट असली तरी आम्ही मालक, प्राध्यापक सगळे आमचे नोकर. ही जी टेंडन्सी आहे ती आमच्याही संस्थेमध्ये आहे. योगेश्वरी म्हणायचं शिक्षकांची संस्था, पण शिक्षकांनी आम्ही उठा म्हटलं की उठलं पाहिजे, बसा म्हटलं की बसलं पाहिजे. आता मॅडम आम्ही त्यांना जास्त अनुभव असेल, बोलणार नाही त्या, पण त्या म्हणतात माझंच वाटतं हे सगळं. मग ते आता इथून पुढे आम्ही त्यांचं असेसमेंट करू. जाऊ ना, कंटिन्युएशन राहील. आणि शेवटी अजून 1-2 वर्षांनी त्यांचा परत राजीनामा घेतला. AC चौधरींना प्रिन्सिपॉल केलं. AC चौधरींना म्हटलं 23 वर्ष प्राचार्य म्हणून टॉलरेट केलं. तया अर्धम माया अर्धम या प्रकारे ECने कारभार केला. तर 73 सालीच काय झालं की एक माझ्याकडे, माझ्याच डिपार्टमेंटला, इंग्लिश डिपार्टमेंट,
दंडे नावाचे एक प्राध्यापक होते इंग्रजीचे. तर तो माणूस असं हायस्कूलमध्ये टीचर विचर राहून शिकवायला चांगले होते. तर ट्युशनचा प्रश्न आला होता की शिकवणं जर आपण लोकांना घेऊ देत नाही प्राध्यापकांना, तर मुलांना तर शिकवण्याची गरज लागते. तर मग असं ठरलं की एक्स्ट्रा क्लास प्राध्यापकांनी कॉलेजमध्येच घ्यावा आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना एक 10 रुपये महिना चार्ज करावा. 10 रुपये महिना चार्ज करावा. ते राठोड म्हणून एक इंग्रजीचे प्राध्यापक होते, दंडे होते, सिंधुताई परांजपे होते, मी होते. मी म्हटलं मी काही ट्युशन घेणार नाही, कॉलेज नाही राहते का, कॉलेजमध्ये घेणार नाही, राहते काही गरज ठीक. कपडा त्यांचं आणि दंड्यांचं थोडं मॅनेजमेंटशी भांडण झालं. ते म्हणे मुलांना चॉईस दे, मुलांना जर माझ्याकडे शिकावं यावं वाटत असेल तर येऊ द्या माझ्याकडे. तुम्ही नाहीतरी एक्स्ट्रा चार्ज करणार आहात मुलांना, तर त्यांना स्वातंत्र्य द्या कोणाकडे आपल्याला शिकायला जाईल. नाही आम्ही सांगू कोणाकडे जायचं ते. या पॉईंटवर त्यांचं काहीतरी वाद झाले, त्यांना काढून टाकायचं एवढं पण. ॲज ही वॉज अ गुड टीचर, पण त्यांना काढून टाकायचं कारण ते भांडू लागलं. त्याच्यासाठी एका मुलालाच लावून दिलं की यांना तो वर्गामध्ये त्रास. आता प्राचार्यांनी एका मुलाला हाताशी धरलं की यांना तुम्ही वर्गात त्रास द्या, त्यांना क्लास घेणं अशक्य करा. मग त्यांनी त्या विद्यार्थ्याची तक्रार केली. त्यांनी सांगितलं एक तर त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या डिव्हिजनला ट्रान्सफर करा, नाही तर मला टाइम टेबलमध्ये दुसऱ्या डिव्हिजन बदलून द्या. पीयूसीच्या डिव्हिजन बरेच असायचे 4-5 इंग्रजीसाठी. नाही म्हणलं. ते म्हणाले तो विद्यार्थी वर्गात असेल तर मी क्लास घेणार नाही. इनसबऑर्डिनेशन, नेग्लिजन्स ऑफ ड्युटी, एन्क्वायरी कमिशन, चार्जशीट. एन्क्वायरीमध्ये प्राध्यापक प्रतिनिधी मी आहे, मला नाही घ्यायची. मॅनेजमेंटचेच 5 लोक, म्हणजे चार्जशीट देणारे तेच, एन्क्वायरी करणारे तेच आणि शिक्षा सुनावणारे तेच. हे आमच्या ज्युडिशियरीमध्ये ऑर्डर, याला न्याय व्यवस्थाच म्हणतो अशा पद्धती. आणि तो रिपोर्ट आला, डिसमिस करायचं, ही इज गिल्टी. मीटिंगला मी होतो कार्यकारिणीचा मेंबर. मी म्हणलं आजची मीटिंग जर दंडेंच्या विरुद्ध ऍक्शन घेण्यासाठी आहे तर जी काही एन्क्वायरी कमिटी नेमली होती त्या एन्क्वायरी कमिटी समोर काय एव्हिडन्स आला, त्यांना गिल्टी कोणत्या पॉइंटवर ठरवलं हे मला जाणून घ्यायचं. रिपोर्ट द्या एन्क्वायरी कमिटीचा. एन्क्वायरी कमिटीचा रिपोर्टच नाही कमिटी मीटिंगमध्ये. मग मागवला, माझ्या अंगावर असा फेकला, बघा म्हणे काही वाचून जगत्या या वकिलांनी लिहिल्या, त्या कामखेडकर माझे सिनियर होते ना, कामखेडकर वकील, त्यांनी लिहिले. म्हणले बघ कुणी वकील कुणी रिपोर्ट दिला हे महत्वाचं नाही, रिपोर्टमध्ये काय म्हटलं हे मला जाणून घ्यायचं. मी त्या मीटिंगमध्ये रिपोर्ट चाळला, माझी टिंगल करू लागले. काय कळतंय प्राध्यापक आहेत, वकिलांनी तयार केलेला रिपोर्ट आहे. मी वाचला म्हणजे पा या रिपोर्टच्या बेसिसवर जर ऍक्शन घेतली तर संस्थेची फजिती होईल. कोर्टामध्ये हे प्रकरण जाणार, डिसमिसल म्हटल्यानंतर कोर्टात जाणार ना प्राध्यापक. कोर्ट हा रिपोर्ट डस्ट बिटवीन बास्केटमध्ये टाकून देईल आणि संस्थेची फजिती होईल. या रिपोर्टच्या बेसिसवर कुठलीही ऍक्शन घेऊ नये. या वकिलांना म्हणजे मी वकील म्हणूनच बोलतो आता, प्राध्यापक म्हणून नाही. मी 62 ते 64 2 वर्ष वकिली केलेली आहे. आता जरी 74 असेल
10 वर्ष मला वकिली सोडून झाले जरी असले तरी वकिलीचं ज्ञान माझं सांगतं की हा रिपोर्ट कोर्टाच्या स्क्रुटिनीमध्ये टिकणार नाही म्हणे आम्हाला काय म्हणलं मी माझ्या कलिगच्या रक्ताने हात मळलो मी चाललो मीटिंग सोडून. डॉक्टर डावळे होते सिनियर खुर्साले होती त्यांच्याच माडीवर मीटिंग झाली. तुम्ही काय वॉकआउट करू लागलात म्हटलं मी परमिशन मागतोय मीटिंग सोडून जाण्याची परवानगी असेल नाहीतर मी माझं डिसेंटिंग ओपिनियन या मीटिंगवर लिहिणार. मी सहमत नाही याने तुमच्या रिझोल्युशनशी. जाऊ शकतो. मी पायऱ्याही उतरलो नव्हतं तर काय उद्धट माणूस आहे. म्हणजे तुम्ही चुकताय म्हणलं की उद्धट. काढलं ते युनिव्हर्सिटी ट्रायब्युनलकडे गेलो का त्यावेळेस असं एक जज नसायची तिथे 3 लोकांचं ट्रायब्युनल नाही. तिघामध्ये एक रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज आणि दुसरे 2 ॲडव्होकेट असे असायचे. बाबासाहेबांनी रोज जाऊन त्या लोकांना भेटायचे. या माणसाला आम्हाला काढायचे तुम्ही आम्हाला याला कामावर घ्या म्हणून सांगू असे. आता बाबासाहेबांसारखी माणसं असं येऊन सांगतात म्हटलं त्या लोकांवर दडपण ते म्हणे अहो तुमचं डिसमिसल ऑर्डर टिकत नाहीये. चार्जेस आर नॉट प्रूव्ड. काही करा पण त्यांना आम्हाला परत घ्यायला लावून. मग त्या एन्क्वायरी कमिटीनी म्हणजे जजेसनी काय रिपोर्ट द्यावा. चार्जेस आर नॉट प्रूव्ड. डिसमिसल ऑर्डर सेट असाइड. Taking into consideration the strained relationship between the teacher and the employees, the teacher is hereby ordered to retire. म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट टीचर का तर संबंध बिघडले. संबंध कुणामुळे बिघडले ते त्याचाही काही उल्लेख नाही. आणि 1 वर्षाचा पगार देऊन त्यांना कामावरून कमी करा. म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट म्हणजे गिल्टी ठरवल्यासारखं झालं ना. मग ट्रायब्युनल म्हणून लागलं स्वतः की ही इज नॉट गिल्टी. मग कंपल्सरी रिटायरमेंट काय सांगतो त्या ट्रायब्युनल की रिलेशनशिप बिघडली. मग त्या डिसमिसलच्या विरुद्ध आम्ही कोर्टात गेलो हायकोर्टात. तर हे आमच्याकडे त्या दिवशीच मला म्हणले मी जेव्हा त्या मीटिंगमध्ये म्हणलो ना त्यांना काढण्याच्या की हे कोर्टात टिकणार नाही मॅटर. तर आरडी म्हणले कोर्टात आमचीच माणसं बसली आहेत. व्यंकटराव देशपांडे नंतर जे संस्थेचे अध्यक्ष झाले ते चीफ जस्टिस त्याचे जजेस होतेच होते काय. मी म्हटलं तुम्ही तुमच्या लोकांची बदनामी करू. जज जरी असले तरी आम्ही काही केलं तरी ते आम्हाला सांभाळून घेतील. तुम्ही बदनामी करू. आता मीटिंगमध्ये जर मी असा वाद घालत असेल म्हणजे हा होईल म्हणजे मग होऊ दे. म्हणलं जे व्हायचं असेल ते आपल्याला नाही तरी काय आपल्याला नोकरी करायचीच ठरवलंच. जास्तीत जास्त काय करतील तुम्ही जा. मी ते एकनाथराव गुरुजींना सांगितलं जॉईन झालो त्या दिवशी तुमचं माझं कदाचित पटणार नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला नकोसं वाटेल त्या दिवशी तुम्हाला कानात सांगायची गुरुराव तुम्ही राजीनामा द्या. मी राजीनामा खिशात ठेवूनच 12 वर्ष नोकरी केली. मग ते आम्ही कोर्टात गेलो. तरी BN देशमुख नगरचे चीफ जस्टिस त्याच्यापुढे ते हिअरिंगला निघाली हायकोर्टात केस. ते म्हणे धिस ऑर्डर ट्रायब्युनल्स ऑर्डर इज अगेन्स्ट द इन्स्टिट्यूशन. डिसमिसल ऑर्डर सेट असाइड केलेली. रिटायरमेंट सांगितली. मग रिटायरमेंट म्हणजे पनिशमेंटच सांगितली ना म्हटलं. नाही इन्स्टिट्यूशन शुड हॅव कम इन अपील टू द हायकोर्ट. आवर पिटिशन वॉज रिजेक्टेड बाय द हायकोर्ट. त्यांना मी नेलं सुप्रीम कोर्ट. 1974 ची गोष्ट. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही वकील दिले होते ललित. त्यांची चिरंजीव नंतर चीफ जस्टिस झाले होते ते सोलापूरचे. आणि ती आमची पिटिशन निघाली कृष्णा अय्यर नावाचे जे जज होते त्यांच्यासोबत. त्यांनी ऍडमिट केलं. नव्हती सारी संस्थेतर्फे श्रीराम पंडित वकील
नंतर ते हायकोर्ट जज झाला त्या अंबाजोगाईचे, त्या प्रमोद देशपांडेचे वडील, रविबाला देशपांडेचे सासरे, ते संस्थेचे होते. नोटीस आली, कोर्टामध्ये हिअरिंग झालं. कृष्णा अय्यर म्हणले डिसमिसल ऑर्डर तर ऑलरेडी ट्रायब्युनलने सेट असाईड केलेली आहे, संस्थेने काही त्याच्या विरुद्ध अपील केलेलं नाही. आता ही कंपल्सरी रिटायरमेंटची जी ऑर्डर आहे ती कितपत सस्टेनेबल आहे हेच बघायचं. दॅट ऑल्सो डोंट सस्टेन, ती सुद्धा कॅश. त्यांना परत कामावर घ्या, 4 वर्ष काहीतरी होऊन गेले होते तोपर्यंत. बॅक वेजेस द्या, 25,000 का 30,000 काहीतरी कॅशमेंट कुठेतरी काम केलं असेल. प्रॉव्हिडंट फंडाचे जे काही त्यांचे पैसे ते द्या. 1,000 रुपये कॉस्ट संस्थेने द्या. आता ह्या कॉस्ट शब्दाला आमच्या कायद्यामध्ये फार महत्व असतं. कॉस्ट तुमच्यावर बसवली म्हणजे तुम्ही चुकलेले आहात असं म्हणलं. आणि 15 दिवसात सगळा कम्प्लायन्स झाला पाहिजे, अदरवाईज क्रिमिनल ऍक्शन विल फॉलो. मग त्याप्रमाणे ते दंड इथे आले, जॉईन झाले, सगळे पैसे संस्थेने त्यांना दिले. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा द्या, कारण नवरा बायकोचं भांडण असेल तर कोण चुकून कोण बरोबर आहे याला काही अर्थ राहतो. कारण संसार पुढे चालत. ही खाजगी संस्था आहे, बदली होत नाही. ज्या संस्थेच्या विरुद्ध तुम्ही आता सुप्रीम कोर्टापुढे पर्यंत आलेला आहे, तुम्ही किती जरी चुकलेले नसला तरी आता तुम्ही तिथे राहून काही बरोबर नसतं. यू बेटर रिझाईन. अंडरटेकिंग घेतात, आम्ही रिझाईन. त्याप्रमाणे अंडरटेकिंग दिलं होतं, रेसिग्नेशन सबमिट केलं. आता झालं बाबा, नको होता आपल्याला माणूस. सुप्रीम कोर्टाने त्याला राजीनामा द्यायला सांगितलंय, त्यांनी त्याप्रमाणे राजीनामा सबमिट केलाय. गप्प बसावं ना. गावात पेढे वाटले हो संस्थे. आम्ही जिंकलो म्हणून गावात पेढे वाटले. म्हणलं हे काय चाललंय? नाक कापलं तरी 2 भोकं काय नाही म्हटलं साहेब. सुप्रीम कोर्टाने तुम्हाला फटके मारले. बॅक वेजेस त्याला घरी बसून 4 वर्षाचा पगार म्हणून 25,000 का 30,000 काय ते द्यायला लागलं. संस्थेला कॉस्ट म्हणून 1,000 रुपये दंड बसवला. मी म्हणलं बरोबर त्यांना परत रिइन्स्टेटमेंट. आता काय होत असतं सुप्रीम कोर्टचं डिसिजन, तर काही होत नाही हे मला माहिती. कारण इट इज अ सॉर्ट ऑफ कन्सेंटिंग. कारण पहिलं वाक्यच असं होतं, ऍट द इन्स्टन्स ऑफ द कोर्ट पार्टीज हॅव अग्रीड टू फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. त्याप्रमाणे हा एक कॉम्प्रोमाइज सर्कल करून ते पाठवले. ते काही मेरिटवर डिसिजन वगैरे. मेरिटवर डिसिजन म्हणजे हेच की डिस्मिसल ऑर्डर तर ऑलरेडी सेट असाईड झालेलीच होती आणि कंपल्सरी ऑर्डर रिटायरमेंटची ऑर्डर सेट असाईड झाली. गेलो ते ललितकडे गेलो आम्ही आमच्या विषयावर. ते म्हणले आता काही होत नाही, कारण सुप्रीम कोर्टची ऑर्डर फायनल. दुसऱ्या वकिलांच्याकडे गेलो. ते तर म्हणले आम्ही करूच शकत नाही. केली तर तुमच्याच वकिलांनी काही त्यांनीच ते दिलेलं असतं अंडरटेकिंग वगैरे आमच्यातर्फे. श्रीराम पंडित मला भेटले तिथे हायकोर्टात. काय पांडे काय गडबड चालली? म्हणलं काही दंडीची केस रिओपन करायचा प्रश्न सुप्रीम कोर्ट होत नाही. म्हटलं होत नाही, नवीन काय सांगितलं तुम्ही? आमचे सगळे वकीलच सांगायलाच नाही. पण आम्ही करणार म्हणलं तुम्हाला नोटीस. आता हे थोडस आगाऊपणाचं बोलणं होत नाही. काय कळतंय मला, पण आता त्याला घेऊन आलो ना दंडेला दिल्लीला. आपण करून काहीतरी करून आणि याला सांगून गेले तुम्ही सुप्रीम कोर्टात त्याला घेऊन जाणार आहे हो ना, आणि तुम्हाला परत नोटीस कोर्टाची पाठवा. काय करावं? म्हणलं दंडे
मी पिटिशन तयार करतो, पर्सनली प्रेझेंट करायचं. कोणी वकील आपली पिटिशन घ्यायला तयार नाही. मग मी पिटिशन अशी तयार केली की याला कॉम्प्रोमाइज म्हणता येत नाही. ऍट द इन्स्टन्स ऑफ द कोर्ट पार्टीज हॅव अग्रीड टू फॉलोइंग टर्म्स. म्हणजे हा काही व्हॉलंटरी कॉम्प्रोमाइज म्हणता येत नाही. कोर्टाने आम्हाला सांगितलं, त्यामुळे आम्ही फॉलो केलं. त्याप्रमाणे आम्ही त्याचं कम्प्लायन्सही केलं. आम्हालाही परत आता जायचं नाही संस्थेमध्ये, परंतु फॉर फ्युचर लॉस ऑफ सर्व्हिस काहीतरी कॉम्पेन्सेशन द्या. बॅकवेजेस दिले, रिइन्स्टेटमेंट दिली, बॅकवेजेस दिले. पण आता नवीन कॉलेजमध्ये कुठं जरी रिसिग्नेशन नसल्यामुळे कुठं नोकरी मिळत नाही असं नाही, पण हायर स्टार्ट कोण देणार? म्हणजे आर्थिक नुकसान होणार. मी सांग एक कॅल्क्युलेशन करून आहे, 70-75 हजार रुपये आमचं आर्थिक नुकसान होते. कोर्टाच्या म्हणण्यावर आम्ही राजीनामा दिलेला आहे. तर सम कॉम्पेन्सेशन फॉर फर्दर लॉस द्या. ॲज अन ओव्हर इंटेलिजंट मेजर वी ऍडमिट दिस. केसाली सांग केसरी ओपन होणार म्हणजे कसं झालं? वकिलाचं नाव नाही, पर्सनली प्रेझेंटेड बाय दंड. मी गोविंदरावचा कारभार आहे, तिथं घेऊन आले होते. आता यांचे ऍडवायझर श्रीराम पंडित, ते म्हणजे मला तिथंच भेटला होता. पांडे म्हणले होते मी याला केसरी ओपन आणि म्हणजे आय प्रूव्ह टू बी सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट ऑन दॅट डे. माझ्या पिटिशनवर ती ऍडमिट होऊन संस्थेला नव्हतं. मग त्याला बोलावलं, काय तू त्या गोविंदरावांच्या नादी लागला? कारण ते एक कंडिशन घातली होती कोर्टाने की ते संस्थेकडून जे 30,000 रुपये आलेले ते डिपॉझिट करायचे. नाव केस विल बी डिसाइडेड ऑन मेरिट. तर मी म्हटलं आता त्यांनी कोर्टाने डिसमिसल ऑर्डर सेट असाईड आधीच केलेली आणि कंपल्सरी रिटायरमेंटची ऑर्डर सेट असाईड केलेली. आता फक्त आपल्याला ऍडिशनल कॉम्पेन्सेशन किती द्यायचं याच्यासाठी संस्थेचं म्हणणं मानायला संस्थेला नोटीस दिलेली असते. रिओपन करणं म्हणजे आता काही ते संस्थेच्या केसची मेरिटवर नाही जायचं. आणि 3 महिन्यात जर ते पैसे आम्ही डिपॉझिट केले नाही तर ऑर्डर ऍडमिटिंग दिस पिटिशन विल लॅप्स. मग ते मी परेशान संस्थेवर. त्याला म्हणे ते काय नादी लागला त्याच्या सगळेच जाईल, काय पाहिजे तुला? तो म्हणला मला अजून एक 25,000 रुपये पाहिजे. अजून एक 25,000 रुपये त्याला अपसेट दिले. ते त्यांनी तिथे डिपॉझिट केले नाही. डिपॉझिट करायचं तर म्हणलं माझे पैसे नाहीत. म्हणलं मी हे 15,000, त्याला अजून 15,000 दिले डिपॉझिट करायचं. तेही त्यांनी डिपॉझिट केले नाही आणि ते सगळं पांडेचा दंडेकर ही स्लोगन सुरू झाली. दंडेना जसं काढलं तसं पांडेना काढलं. सबनीस म्हणे त्यांना तुम्ही आर्ट्स कॉलेजला ट्रान्सफर करा. मी होतो सायन्स आणि मी करतो. मग मी म्हणलं तुम्ही कशाला करताय? मीच जातो ना, मलाच राहायचं नाही. कारण त्या इमर्जन्सीमध्ये मी आपलं समाजवादी ग्रुपचं काम नाही करत. मला काही अटक केली नव्हती. रोज सीआयडीचा माणूस भेटायचा. मी म्हणायचं कधी वेडी मारून ठेवलेलं, कधी जायचं सांग. डॉक्टर लोहिया कचरे, अण्णा खानदारे, डॉक्टर बनाळे हे सगळे होते. मला अटक करायची नाही असंच ऑर्डर होतं. हा प्राध्यापक माणूस आहे, हा काही म्हणजे तोडफोड वगैरे करणारा नाही, याला काही अटक करायची नाही. माझा एक इन्स्पेक्टर होता केंद्रीय म्हणून माझ्या मित्र, त्यांनी मुद्दाम करून माझे सगळे रेकॉर्ड पाहिले होते पोलीस. आमच्या बाहेर सांगितलं वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, त्यांना अटक करायची नाही अशी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स. तर म्हटलं आता आणि हे यांच्या डोक्यात मला आर्ट्स कॉलेजला ट्रान्सफर केलं. 1 वर्ष काम केलं 76. तर माझ्या विद्यार्थ्यांना सुरू केलं सांगायला
की तुम्ही यांच्या विरुद्ध तक्रार करा, आम्हाला यांच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायची. शुभांगी गोटे ही माझी विद्यार्थी सुधीर गव्हाणेची बायको. सुधीरची बायको. हा, सुधीर गव्हाणेची बायको. तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला सांगतायत की यांच्या विरुद्ध तक्रार करा, चौकशीस प्रिन्सिपल. मग म्हणलं आता यांच्या डोक्यात पाप आलाय. तर बायको म्हणली तुमचं यांचं जमणार नाही, माझी मी नोकरी करत राहते, तुम्ही राजीनामा द्या, नोकरी सोडा, शेती करा वाटली शेती करा, वकिली करा वाटली वकिली करा, किंवा काही नका, राजकारण करायचं असलं राजकारण, मी आपली रिटायरमेंट पर्यंत नोकरी करत राहणार. आय एम व्हेरी मच इंडेटेड टू माय वाईफ. मी कर्जदार आहे माझ्या बायकोकडे. म्हणलं तू काय. 38 वर्षाच्या बाईने ह्युमिलिएशन सहन करून सुद्धा नोकरी केली, कारण संसाराची जबाबदारी सगळी त्यांनीच उचललेली होती. आता मी कन्फर्म एम्प्लॉई होतो, जवळजवळ 12 वर्ष माझी सर्व्हिस होती. तर 77च्या ऑक्टोबरपासून 3 महिन्याची नोटीस द्यावी असं मी ठरवलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 78 पासून राजीनामा. मग मी एक लेटर लिहिलं, दिस मे प्लीज बी ट्रीटेड एज द नोटीस ऑफ माय इंटेन्शन टू रिझाइन. नोटीस ऑफ रेसिग्नेशन असं म्हटलं नाही, नोटीस ऑफ माय इंटेन्शन टू रिझाइन. ते जी मधुकर व्हाईस प्रिन्सिपल होते ते मला म्हणाले, त्यांच्याजवळ दिलं सप्टेंबरमध्येच, त्याच्यावर तारीख टाकली 2 ऑक्टोबर. मी प्रोटेस्ट म्हणून जातोय ना, महात्मा गांधींचा जन्मदिवस हा मी निवडला 2 ऑक्टोबर. आणि 1 जानेवारीपासून माझा हेच पत्र राजीनामा समजावं, पुन्हा वेगळा राजीनामा देणे, म्हणजे 3 महिन्याचा पिरियड आहे त्यातून. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एंडला राजीनामा समजा. सप्टेंबरमध्येच कॉलेज कमिटीची मीटिंग घेतली आणि ठराव पास केला, रेसिग्नेशन ऍक्सेप्ट करायचं. म्हणजे जे रेसिग्नेशन अजून दिलेलंच नाही, नोटीस पिरियडही सुरू झालेला नाही, वकिलीला स्टाफवर कधी घेऊन ये कुठलेही. अशा आम्ही म्हणजे मॅनेजमेंटमध्ये सगळे वकीलच होते, सिनियर 19 तर LLM झालेले होते. तरी ठराव पास काय करतायत, रेसिग्नेशन इज ऍक्सेप्टेड अँड ही शुड बी रिलीव्ड ऑन 1 जानेवारी 1978. आता आपण काय लिहितोय हे LLM झालं माणसाला कळू नये का. रेसिग्नेशन जर ऍक्सेप्ट झालेलं आहे तर सर्व्हिस संपते. मग 3 महिने या माणसाकडून तुम्ही काय म्हणून काम घेणार, त्याला 3 महिने पगार कशाचा देणार. नोटीस मिळाली म्हणा पाहिजे, तर नोटीस परत घ्या म्हणू नका, मी नकोय म्हणून. पण रेसिग्नेशन तर ते ठराव पास झाला कॉलेज कमिटीमध्ये. तर कॉलेज कमिटीमध्ये जे प्राध्यापक होते त्यांनी मला सांगितलं असा असा ठराव झाला सप्टेंबरच्या 18ला. मग बेथोजींच्याकडे गेलो, म्हणलं गुरुजी मी नोकरी सोडण्याचा विचार करतो, त्याची पूर्वसूचना मी दिली. दिस मे प्लीज बी ट्रीटेड एज माय नोटीस ऑफ माय इंटेन्शन टू रिझाइन. लागली रेसिग्नेशन इज ऍक्सेप्टेड. हे काय, ते पत्र मला पत्र न आलं पाहिजे की तुमचा राजीनामा मंजूर केलाय, नाहीतर मग मी माझी नोटीस पडेल. चला म्हणले आपण राजीनामा. म्हणलं त्या माणसाशी मी बोलतच नाही. त्यांच्या घरापर्यंत गेलो तर गुरुजींना म्हणलं तुम्ही जा, तुम्हाला काय. तर ते म्हणले गोविंदराव माझ्याकडे आले, ते म्हणतात मी अजून नोटीस सुद्धा दिलेली नाही, नुसतं ठरवलेलं आहे नोटीस देणार, आणि आपण त्यांना राजीनामा मंजूर केलाय असं पत्र देऊ नये. ते वकील आहेत का आम्ही वकील आहेत, आम्ही त्यांना उद्या कळवून टाकणार.
आलं दुसऱ्या दिवशी 19 तारखेला सप्टेंबरच्या पत्र, युअर रेसिग्नेशन इज ऍक्सेप्टेड अँड यू विल बी रिलीव्ड ऑन द डेट इंडिकेटेड बाय यू इन युअर लेटर. मी दुसऱ्या दिवशी पत्र, आय हॅव चेंज माय माइंड, आय डोंट वॉन्ट टू रिझाइन. My letter, not notice of resignation, my letter dated 7th September should be treated as withdrawn and cancelled. आता आली की नाही 25. डिसेंबर एंड पर्यंत मला काही पत्र नाही, नोकरी चालू, पगार चालू. डिसेंबरच्या 31 तारखेला आलं, युअर सर्व्हिस हॅज कम टू एन एंड बाय रिसिग्नेशन and your request dated 21st September to treat that letter as withdrawn and cancelled cannot be accepted. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी गेलो, कारण मी राजीनामा दिला नाही हे माझी कन्फ्युजन, मला गैरहजर राहायचंच मग. मी गेलो, मस्टरवरून माझं नाव वगळलं, माझ्या हाताने मी शेवटी नाव टाकलं, सही केली, क्लासेस एंगेज केले. दुसऱ्या दिवशी गेलो, स्टाफ रूम मधून मास्टर गायब, मी आपले माझे क्लासेस घ्यायला गेलो, सगळेच येऊन चक्कर मारून गेले. माझा सकाळचं कॉलेज होतं म्हणून, संपल्यानंतर मी गेलो, म्हटलं सर आज स्टाफ रूम मध्ये मास्टर नाही, तुम्हाला सही करू द्यायची नाही असं सांगितलं. तुम्ही तुमच्या हातानेच नाव लिहिलं, मास्टरवर सही केली. मी म्हणलं सर पगार मास्टरवर सही केल्याने मिळत नसतो, पगार काम केल्याने मिळत असतो. मी काम करत राहणार, मी घरी बसणार नाही. मग कसं करायचं? म्हणलं तुम्ही मला स्पेसिफिक लेटर द्या, उद्यापासून कॉलेजला येऊ नका. नुसतं वी हॅव ऍक्सेप्टेड युअर रिसिग्नेशन, जे मी दिलंच नाही अजून. असं कसं सर्व्हिस टू नाही? यू शुड रिलीव्ह मी, यू आर नो मोर इन अवर सर्व्हिस. म्हटलं रिलीव्ह करा ना. मग रिलीव्ह ऑर्डर कुठे? मग मी याला रिलीव्हिंग ऑर्डर कधी म्हणे, जेव्हा तुम्ही मला सांगाल की उद्यापासून कामावर येऊ. नाही तर हाताला चपराशाला बोलावून मला हाताला धरून फास्ट बाहेर काढा. मग ते सायकल घेऊन आरडीकडे गेले, वकील संघामध्ये आरडीला म्हटले असं असं दोन आले, क्लासेस घेतले, द्या म्हणे पत्र. सगळीच पत्र, तुमचं रेसिग्नेशन लेटर आलेलं आहे, ते आम्ही मागेच मान्य केलेले आहे. यू आर नो मोर इन अवर सर्व्हिस, तुम्ही क्लासला येण्याची गरज नाही. ठीक आहे, जानेवारीमध्ये कॉलेजला जाणं बंद आहे. फेब्रुवारीच्या 1 तारखेला गेले, जानेवारीचा पगार द्या. कारण काम करू द्यायचं का नाही हे तुमचा प्रश्न, पण माझी ड्युटी काम करणं आहे. कारण मी राजीनामा दिलेला नाही, मला काही नोकरीवरून काढून टाकलेलं नाही. कारण काढून टाकायचं म्हणलं की चार्जशीट पाहिजे, इन्क्वायरी पाहिजे, रिमूव्हलची ऑर्डर पाहिजे, तसं काहीच नाही. त्यामुळे मी आपलं काम करत राहतो. तुम्ही येऊ नका म्हणलं म्हणून थांब, पगाराचा माझा हक्क नाही. मग 16 फेब्रुवारीला नोटीस दिली वकिलामार्फत, जानेवारीचा पगार द्यावा आणि कोर्टामध्ये या केसचा निकाल लागेपर्यंतचा माझा पगार, सगळे बेनिफिट्स मला मिळाले पाहिजे. त्या नोटीसला म्हणजे मी कोर्टात जाणार म्हणून सांगितलं, त्यालाही तेच उत्तर. मार्चमध्ये केस फाईल केली, डिक्लेरेशन सूट. आय कंटिन्यू टू बी इन सर्व्हिस, देर इज नो टर्मिनेशन ऑफ रेसिग्नेशन बाय रिमूव्हल, बाय रेसिग्नेशन, आणि आय एम एंटायटल्ड टू सॅलरी. आय वॉज विलिंग टू वर्क. त्यांनी मान्यच केले, तुम्ही आलात, सही केली, क्लासेस घेतले, उद्यापासून येऊ नका म्हटले. ते पत्र होतं ना. म्हणजे मी व्हॉलंटरीली राहिलेलोच नाही.
मला काम करू द्यायचं का नाही, हा तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण माझा पगार तुम्हाला न देणं तुमचा अधिकार नाही, मला मिळाला. मग ती केस सुरू झाली अंबाजोगाई कोर्टातच. अठ्ठ्याहत्तरचीच केस. हा, तर मग ते 1982ला तर मी जनता पार्टीच काम करू लागलो. कॉलेजचा संपलंच होता, काम करू लागलं जनता पार्टीचं. 78ला डॉक्टर लोहियांना नगराध्यक्ष पदासाठी उभं केलं. त्यांची उमेदवारी प्रमोद महाजनला मान्य नव्हती. ते प्रमोद महाजनचं माझं भांडण झालं. मी अंबाजोगाईच्या जनता पार्टीचा अध्यक्ष, त्यांनीच मला केलं होतं, पण भांडण झालं. तर यांनी काय केलं, मग डॉक्टर लोहियाची उमेदवारी आम्हाला मान्य नाही, ते आरडीनं अपक्ष म्हणून उभा राहतील, ते आपण त्यांना समर्थन देऊ. मी म्हणलं आरडी त्या संस्थेत तर आम्हाला हे करत नाही, नगराध्यक्ष गाव त्यांच्या ताब्यात कशाला दूर करतो. आम्ही डॉक्टर लोहिया आहे चांगलं. प्रमोद महाजनने मला म्हणे, सर तुम्हाला व्हायचं का? म्हटलं मी आर्मचेअर फिलॉसॉफर आहे, मी पब्लिक वर्कर नाही. डॉक्टर लोहिया हा माझ्यापेक्षा चांगला कार्यकर्ता आहे. तर जनता पार्टीत असून या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या लोकांनी डॉक्टर लोहिया नको समाजवादी असल्यामुळे म्हणून काँग्रेसला समर्थन दिलं विजयकुमार जाजूला. आरडी सबनीसनी काँग्रेसला समर्थन द्यायचं नाही, पण डॉक्टर लोहियाला विरोध म्हणून कमलाकर देशमुखला शेता पक्षाचा म्हणून ओळख केलं. रेगलवाला त्यांनी एक 500-600 मतं खाल्ली. आणि यांनी तर सगळ्या देशपांडे गेली, भटगेल्ली, कोलेश्वर, सगळे ब्राह्मण मतं, मारवाडी मतं विजयकुमार जाजूला द्यायला लावली. बरोबर जाऊ ते रामदास नाईक म्हणून त्यांचे मुंबईला कोणीतरी आमदार होते, ते सुद्धा आले होते प्रचार. म्हणजे प्रचार म्हणजे स्वतःचा नाही, जनता पार्टीच्या कॅन्डिडेटचा नाही, जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला मतं देऊ नका म्हणून सांगा. आणि 600 मतांनीच काहीतरी लोहियाचा पराभव झाला. मग ते रामचंद्री जवळच्या मेडिकल स्टोअरच्या मागे एक खोली आहे, तिथं आमची बैठक झाली. म्हटलं प्रमोद तू काय केलं माहितीये का, जनता पार्टी मोडीत निघाली अंबाजोगाई 1978. कारण जनता पार्टीचं रिझंडिएटर अस्तित्वात येण्याचं कारण म्हणजे काँग्रेस विरोध होता. आता तुम्हा मंडळींना असं वाटलं की काँग्रेस चालेल पण समाजवादी नको. आम्हालाही उद्यापासून हेच वाटणार की काँग्रेस चालेल पण जनसंघाचे लोक नको. म्हणजे जयप्रकाश नारायणनी काय केलं ते दिलं सगळं चुलीत. आपण आता हे परत तुमचं आमचं जे जुनं भांडण आहे तेच घेऊन निघालेलो आहोत. जे अंबाजोगाईत चालू झालं ते उद्या दिल्लीपर्यंत जायला काही वेळ लागत नाही. 2 वर्षाच्या आत म्हणलं जनता पार्टी फुटेल, जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार सुद्धा जाईल, लिहून घे म्हणलं माझं. आता हे काय इंट्युशन म्हणा, आणि तसंच झालं 1980ला समाजवाद्याच्या आणि जनसंघाच्या भांडणात मधुलिमयी ते ड्युएल मेंबरशिप आरएसएसची शाखा तोडावी, जनता पार्टीच्या लोकांनी आरएसएसशी संबंध सोडवा आणि फुटली जनता पार्टी. आणि असं झालं त्यावेळेस मोरारजीचा राजीनामा आला होता. मोरारजीच्या ऐवजी आपल्याला पुन्हा जर बहुमत नाही, इलेक्शन लागले, चरण सिंगला प्रॉमिस करून इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला. चरण सिंग 6 महिनेच म्हणजे प्राईम मिनिस्टर राहिले, एकही पार्लमेंटचे सेशन अटेंड केलं नाही. पुन्हा त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि इलेक्शन ओढवली. मग इलेक्शनमध्ये असं ठरलं की जर पुन्हा बहुमत मिळालं जनता पार्टी तर जगजीवनराव पंतप्रधान सुरू केलं या जनसंघाच्या. मग त्या जगजीवनरावपेक्षा मग इंदिरा गांधी काय बोलली,
1980ला जनसंघाच्या लोकांनी इंदिरा गांधीला सपोर्ट, आणि इंदिरा गांधी परत प्राईम मिनिस्टर. तिने थोडी सॉफ्ट हिंदुत्वाची लाईनही घेतली आणि तिच्याकडनं प्रॉमिस घेतली की शिखांचा बंदोबस्त केला पंजाब. त्यावेळेस खलिस्तान मुवमेंट जरा जोरात, आणि त्याचा परिणाम म्हणून ते 84ला ते ऑपरेशन काय ब्ल्यू स्टार ते झालं, आणि 84ला त्याची किंमत तिला जीव देऊनच चुकवावी लागली. जनसंघाच्या सपोर्टवर जे पुढे जायचा प्रयत्न करतात त्यांचं वाटोळा असं. मग त्याच्यानंतर राजीव गांधी झाले, तर राजीव गांधीला एकदा संधी देऊन बघावं म्हटली, कारण यांच्यापैकी कोणी यांना पुढे करता येत नव्हतं. मग राजीव गांधीला इतकं समर्थन दिलं की यांची खासदाराची संख्या 2 मिळाली 84च्या इलेक्शन. आणि राजीव गांधी राष्ट्रीय खासदारांनी पुढे झाले. मग राजीव गांधीचा व्ही.पी. सिंगनी उठाव केला काँग्रेसमध्ये. मग राजीव गांधीला विरोध म्हणून ते गोपोस्त प्रकरण वगैरे काढलं आणि व्ही.पी. सिंगला प्राईम मिनिस्टर करायचं. ही 89ची गोष्ट व्ही.पी. सिंगला. तर त्यावेळेस आम्ही पण जनता पार्टी सोडली होती. मी चरण सिंगच्या लोकदलमध्ये गेलो होतो. वसंत काळे, मी विक्रम काळे खासदार ना, आता आमदार त्याचे वडील. तर ते मग आमच्या देवेगौडाची जनता दल सेक्युलर झाला, मुलायम सिंगचं समाजवादी पार्टी झाली, लालू प्रसाद यादवचं जनता दल वेगळं झालं, जनता दलाचे तुकडे झाले. पण सगळ्यांनी मिळून मग व्ही.पी. सिंगला पुढे केलं. त्यावेळेस असं ठरलं की कम्युनिस्टांनी समर्थन दिलं, भाजपने आम्ही बाहेरून समर्थन देणार. विरोध नाही म्हणजे समर्थन आहे. तर माझी मुलगी त्यावेळेस कॅन्सरने आजारी होती, जी इंजिनिअरिंग कॉलेज फायनल इयरला असताना 89ला ती टाटा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. आता दिवसभर हॉस्पिटलमध्ये मी तरी बसून काय करणार. माझ्या डोक्यात आलं की बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पराभव होऊ शकतो लोकसभेत. कारण हे भाऊराव आडसकर, शिवाजीराव पंडित हे लोक म्हणायचे की या बाईला 10-12 द्यायचे. काँग्रेसचं अंतर्गत राजकारण आमच्या या लोकांची उद्वस असल्यामुळं, विशेषतः आडसकर वगैरे. तर मी आधी प्रमोद महाजनकडेच गेलो, भाजपच्या ऑफिस सेक्रेटरीत. काय सर काय? मी म्हणलं गोपीनाथला उभं कर केशरबाईच्या विरोधी. खासदार होतो. त्यामुळे मराठा लोक मतदान देत नाही. म्हटलं कोणालाही देतात, केशरबाईला पाडायचं का? वंजाराचं आता गोपीनाथ मुंडे वंजारा असल्यामुळे वंजारा समुदाय आणि मराठा समुदाय बीड जिल्ह्यात जर एकत्र आले तर तिसरा कॅन्डिडेट टिकू शकत. शेवटी याच्यावरच मतदान होतं ना, ती आपल्याला पाहिजे असो नसो. गोपीनाथला नाही, मी त्याला स्टेट लेवलला ठेवाय. मग तू उभा राहा म्हटलं, नाहीतरी मुंबईतून पडला होता. बीड तुला हक्काचा मतदारसंघ होतो. नाही, मला कोण ब्राह्मणाला निवडून देत असत. म्हणलं असं नाहीये, तू उभा राहा. काँग्रेसला तुला मत द्यायला भाग पाडायची माझी जबाबदारी. मला ब्रेन वॉशिंग चांगलं करता येतं. नाही म्हणलं मग मी बापूंच्याकडे गेलो. बापू काय ते आमचे सेक्रेटरी होते जनता दल. बापू म्हणलं आपण बीडची निवडणूक लढावी जनता दलातर्फे. म्हणले, मला हसले. मला म्हणले जनता दलात माणसं किती आहेत? म्हटलं 10 आहेत जिल्ह्यात. माणसाशी करायचं काय तुम्हाला? उमेदवार द्यायचा आहे. कारण काँग्रेसच्या लोकांना बंडखोरी करता येत नाही.
आणि काँग्रेसचा ऑफिशियल कॅन्डिडेट त्यांना मान्य नाही ऍट एनी कॉस्ट. म्हणजे भाजपला सुद्धा मतं द्यायला तयार होतील. आपल्याला तर खुशीनं देतील म्हटलं काँग्रेसवाले. नाही तुमचं कोणाशी बोलणं झालंय म्हटलं मी तुम्हाला काँग्रेसच्या एका पुढाऱ्याकडे येऊन जातो म्हटलं बाबा. रामासमोर जसा हनुमान उभा आहे हात जोडून तसं तुम्ही हात जोडून उभं राहायचं आणि बबनराव ढाकणेला उभं करू का म्हणून विचारायचं. कारण बबनराव ढाकणे होता वंजारा, तो असेल पाथर्डीचा. मला वंजारा कॅन्डिडेट पाहिजे होता कारण मराठा मत काँग्रेसला जाणार नाहीत हे ठरलेलंच जिल्ह्यात. म्हणून मी गोपीनाथला म्हणत होतो की गोपीनाथला उभं कर. त्या हातात नाहीच म्हणून कुणाकडे जायचं कोणाकडे म्हटलं बाबूराव आडसकर. आता आडसकरांनी बापूंचा पराभव केला होता विधानसभेला 72 साली. त्यामुळे कुठे ना बापू म्हणलं बापू वैयक्तिक रागलो बाजूला ठेवा. एक खासदार बीड जिल्ह्यातून व्हीपी सिंगच्या सपोर्टमध्ये आपण पाठवू शकतो. कुठं म्हणलं त्यांना अगदी उचलून हाताला धरून नेलं मी बाबूराव आडसकरच्या खोली. बाबूराव आडसकर बापू आणि मी तिघेच होतो. काय बापू काय बबनराव ढाकणेला उभं करता त्या पांडेला उभं करा म्हणलं मी आम्ही निवडून. आणि बबनराव ढाकणे जर आलं तर फक्त गॅरंटी झाली. कारण वंजारा मतं मग गोपीनाथ आम्हाला मिळू देत नाही. सगळी मतं केशरबाईला जातात. वंजारा कॅन्डिडेट असला तर 10-20% का असे ना वंजारा मतं आपण. तुम्ही फक्त बबनराव ढाकणेची जनता दलातर्फे उमेदवारी जाहीर करा. निवडून आणण्याची जबाबदारी आमची. मग बापू म्हणले आता मला म्हणले अजून एक अडचण झाली. आम्ही ढाकण्याला विचारलं होतं पण ढाकण्याला वाटायला लागली कोणाच्या जोरावर आपण उभा राहणार. एक तर आपला जिल्हा नाही आणि वंजारा कम्युनिटी ही सगळी गोपीनाथच्या नादी लागलेली. म्हणून आम्ही जागाही कम्युनिस्ट पार्टीला सोडली. म्हटलं मला 1 तास द्या. कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसमध्ये प्रभाकर संजगिरी गंगाधरप्पा बुरांडे बसलेले. गंगाधरप्पा म्हणाले काय पांडे कोणीकडे. म्हणलं आमच्या पार्टी ऑफिसला फोन करा आणि सांगा की जनता दलाला ही जागा परत दिली. आम्ही लढवणार नाही. उमेदवार कोण आहे म्हटलं मी आहे. नाही तसं नाही पण खरंच का नाही म्हणलं बबनराव ढाकणेला तयार करतो. बघा म्हणे भाजपला जागा सोडा. म्हणलं भाजपला सोडत नाही जनता दलच लढेल. त्यांनी फोन लावला बापू की जनता दलाने निवडणूक लढवली. हॅलो जनता दल बापून म्हटलं झालं ना काम. बबनराव ढाकणेची उमेदवारी तो नक्की करा. 3 दिवस ठिया बसून बसलो होतो आपण. जनता दल तयार नव्हतं बबनराव ढाकणेला. आणि मग शेवटी ही भाजपची मतं सगळी केशरबाईलाच गेली. मायनॉरिटीची सगळी गेली. 1900 मतांनी खासदारकीची निवडणूक जिंकले बबनराव ढाकणे. 1989ची ही होती. सगळ्याची चर्चा अशी की बबनराव ढाकणेची उमेदवारी कसला ती उमेदवारी आणणार होतो मी. हाही एक राजकारणाचा एक प्रकार असतो. मग तो चंद्रशेखरच्या गव्हर्नमेंटमध्ये ढाकणे मिनिस्टरही झाले. ते काही फार दिवस व्हीपी सिंगचंही म्हणजे ते हे सुरू केलं ना रथयात्रा अडवाणींनी. आता संक्षिप्त करा. आता संक्षिप्त करा. आता काय टाळू आहे 7:30 वाजले. याच्यातलं टाळू का याच्यातलं बघून तुमची केस सांगा ती जास्त इंटरेस्टिंग आहे. ते काय नाही. ते फक्त मी केस अशी केली की माय लेटर इज नॉट रेसिग्नेशन. अंबाजोगाई कोर्टाने 86 मध्ये निकाल दिला 84 मध्ये की दॅट लेटर वॉज नॉट इव्हन नोटीस ऑफ रेसिग्नेशन. रेसिग्नेशन तर नाहीच.
कंटिन्युअस टू बी इन सर्व्हिस, बॅक वेजेस द्यावेत. एक 6 वर्ष झाली होती मी हायकोर्टाला वकिली करत होतो 82 पासून. तर 1,40,000 वगैरे काहीतरी एरियस होतं. मी म्हटलं मला पैसे देऊ नका, माझ्याकडनं मिळाले असं मी स्टेटमेंट देतो, मला फक्त एक दिवस कामावर बोला, मी दुसऱ्या दिवशी परत राजीनामा देऊन माझ्या नाही म्हणले. आम्हाला लोक हसू लागले की असे कसे तुम्ही संस्थेचे वकील केस जिंकू शकत नाही, आम्ही याचं अपील करणार. म्हणलं अपील केलं तर म्हणजे सोडणार. मग डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केलं, ते 87 मध्ये निघाले. अंबाजोगाई कोर्टाचंच डिसिजन डिस्ट्रिक्ट कोर्टाने कायम ठेवलं. 2,40,000 झाले. मग म्हणे आम्ही हायकोर्टात जाऊ. खालच्या कोर्टात कबूल केलं होतं, आम्ही यांना काढलेलं नाही. पहिला प्रश्न यांनाच विचारलं, तुम्ही यांना रिमूव्ह केलंय का? नाही. त्यांनी रेजिग्नेशन दिलं, आम्ही मान्य केलं. म्हणजे कोर्टासमोर फक्त एकच पॉईंट होता, वेदर माय लेटर अमाउंटेड टू रेसिग्नेशन. माझं तर म्हणणं होतं इट वॉज नॉट इव्हन अ नोटीस. आणि कोर्टही म्हणलं की इट इज नॉट इव्हन नोटीस अप टू 2 ऑक्टोबर. त्याच्या आधीच तुम्ही युअर रेसिग्नेशन ऍक्सेप्टेड म्हटलं. मग ते 2,40,000 झाले. मग म्हणे आम्ही हायकोर्टात जाऊ. मग हायकोर्टामध्ये स्टँड बदलला, कारण हायकोर्टामध्ये खालच्या कोर्टाच्या जे तुम्ही स्टँड घेतलाय तो बदलता येत नाही खरं. मग ते BN देशमुख कम्युनिस्ट शेका पक्षाचे होते, आयडीचे वगैरे मित्र. तिथं स्टँड असा घेतला की आम्ही त्यांना जे उद्यापासून कामाला येऊ नका म्हटलं, दॅट शुड बी ट्रीटेड ॲज रिमूव्हल ऑर्डर. म्हणजे प्रेझ्युम टू बी रिमूव्ह, रिमूव्हल ऑर्डर नाही. उद्यापासून कामाला येऊ नका म्हणलं. वाण्याच्या दुकानातून जसं तो मालक सांगतो कर्मचाऱ्याला, उद्यापासून तू येऊन म्हणजे संपली नोकरी. मग ते कोर्ट म्हटलं ठीक आहे, आम्ही तुमचं अपील ऐकू, पण आधी 2,40,000 रुपये डिपॉझिट करा. 2,40,000 रुपये 88 मध्ये डिपॉझिटही केली. मी ते विड्रॉही केले. आणि ती केस जी 88ला जी पडली, ते कोणीही ती अपील सेकंड अपील ऐकायला तयार नाही. ती 2002 15 वर्षे ती केस कोर्टामध्ये पडली. कोणीही त्याला हात लावायला करणार. कारण संस्थेचे अध्यक्ष चीफ जस्टिस, म्हणजे संस्थेच्या विरुद्ध निकाल द्यायचा म्हणजे ज्युडिशियरीच्या माणसाच्या विरुद्धच निकाल द्यायला सारखं वाटलं. आणि माझ्या फेवर म्हणजे माझ्या विरुद्ध निकाल द्यायचा तर मीच हायकोर्टात ऍडव्होकेट आहे. व्यंकटराव त्यावेळेस लोकायुक्त होते. मी एकदा गेलो त्यांच्याकडे, त्याच 89 सालीच. म्हणलं अण्णाच म्हणायचं, काय पांडे काय? म्हणलं अण्णा, माझी संस्थेविरुद्ध केस आहे, संस्थेचे अध्यक्ष तुम्ही आहात, मी हायकोर्ट ऍडव्होकेट आहे, तुम्ही बरोबर का मी बरोबर? हे आता जो कोणी काल हायकोर्ट जज झालाय त्यांनी ठरवायचं काय? इज इट नॉट बिलो अवर डिग्निटी? आपल्याला कायदा कळत नाही, आपण कोर्टाकडे भांडण घेऊन आलो. कोर्टात कुणी जावं ज्याला कायदा माहीत नाही? कोर्टात जाताना तुम्ही वकील नेमता, त्या वकिलांच कोर्टात जायचं का? आणि दुसऱ्या वकिलाच्याच विरुद्ध काय म्हणता? म्हणलं तुम्ही अध्यक्ष आहात तरी सुद्धा तुम्ही म्हणाल ते मला मान. कारण मी थोडा मेंटली डिस्टर्ब होतो, मुलगी कॅन्सरने टाटा हॉस्पिटलला ऍडमिट होतो. म्हटलं काय व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणतील, आज जॉईन व्हा, उद्या VRS घेऊन टाका. 20 वर्ष पुणे गेले होते माझे त्यावेळेस, 65 पासून 88 89 घेऊन टाकू, पण VRS बॅक वेजेसही मिळतील. संस्थेवाले म्हणले आम्हाला तुमचं मान्य नाही. मला म्हणले व्यंकटराव म्हणे मी संस्थेचा अध्यक्ष आहे तरी सुद्धा तुम्ही माझा निर्णय मान्य काय? म्हणलं हो, कारण तुम्ही जज राहिलेले आहात. माझं जर चुकत असेल तरच मला सांगा ना तुम्ही तुमचं चुकलं. आणि तुमच्या संस्थेचं जर चुकलं असेल तर तुम्ही संस्थेला सांगाल चुकलं. मग निरोप पाठवले त्यांनी 4 की माझा मी येईल तो डिसिजन मान्य करायला तयार आहे. तुम्ही पण ठराव पास करा की संस्थेचे अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्हाला माहित नाही का तुम्ही काय निर्णय देणार? आम्हाला तुमचा निर्णय नको. हायकोर्टात आम्ही जिवंत असूपर्यंत केस निघू नये असाच आम्ही विचार करतो. आणि ती 2002 पर्यंत 1997ला
का 99ला RD पण गेले, 95ला सबनीसही गेले. कारण प्रिन्सिपॉल आणि सेक्रेटरी हेच असतात पार्टीमध्ये संस्थेचे. मग हे जेव्हा 2002ला निघाली ती आता पोस्टपोन होईच ना, तेव्हा व्यंकटराव तिथे आले परत. ते म्हणा रवींद्र बोर्डेकडे थांबले, कारण रवींद्र बोर्डे त्यावेळेस वकील होता संस्थेत. नंतर तो हायकोर्ट जजी बीडचे मनोहरराव बोर्डेंचा मला बोलावून घेतलं. तुम्ही माझ्याकडे 13 वर्षापूर्वी आला होता, 89 साली. तुम्ही म्हणला होतात मला की मी देईल तो निर्णय मान्य. म्हणलं हो म्हणलं होतं. काय केलं म्हणलं तुम्ही 13 वर्ष. आता 2002ला हिअरिंगला केस हायकोर्टात आली, ती आता पोस्टपोन होत नाही. मला म्हणले तुम्ही यू आर इन सर्व्हिस टिल रिटायरमेंट, कारण रिटायरमेंट मी असतो सर्व्हिस म्हणजे तरी 98ला रिटायर झाला असतो. मग रिटायरमेंटपर्यंत सर्व्हिस म्हणलं तर 20 वर्षाचा पगार आणि त्याच्या पुढची पेन्शन कोणी द्यायची, गव्हर्नमेंट देईल का. म्हणलं गव्हर्नमेंट कशी देईल, माझ्याऐवजी ज्यांची तुम्ही नेमणूक केली त्याला गव्हर्नमेंटने पगार दिलेला आहे, त्याला पेन्शनही द्यायला. एकाच पोस्टसाठी 2 माणसाला पगार गव्हर्नमेंट कशी देईल. आता तुम्ही लोकायुक्त राहिलेले आहेत आता, तुम्ही म्हणलं तर देतील म्हणलं एखादी एक्सेप्शनल केस करून गव्हर्नमेंट. पण माझी केस गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाहीच, मी गव्हर्नमेंटकडे मागवू शकत नाही. संस्थेवरतीच कोर्ट बर्डन टाकणार. नाही पण तुम्ही म्हणला होता ना, मी म्हणेल ते मान्य. मी म्हटलं मान्य आहे, अजूनही मान्य. फक्त कंडिशन एक, तुमचं काय म्हणणं आहे ते मला लेखी द्या. मला ते रिझनेबल वाटलं तुम्ही मान्य केलं. कारण एकदा मी पूर्ण भरोसा तुमच्यावर टाकला होता, तुम्ही काही केलं नाही. आता तुम्ही म्हणजे निष्पक्ष विचार करता का नाही, हे जे प्रपोजल तुम्ही मांडाल त्याच्यावरती मला कळेल. आणि संस्था तरी तुमचं ऐकणार आहे का हे तुम्ही सांगा. त्यावेळेस तुमचं ऐकलं नाही संस्थेने, तुम्ही देतो म्हणलात निर्णय, तर तुमचा निर्णय नको म्हणून सांगितलं म्हणलं संस्थेने, काहीच म्हणू शकले नाही. मग ही लागली. मग ते जज यांनीच नेमलेला हायकोर्ट जज, त्याला म्हणले कसंही करून संस्थेला वाच. मग त्यांनी असा स्टँड घेतला की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये एनी एम्प्लॉई हाऊस एव्हर इलिगली ही माइट हॅव बीन रिमूव्ड, he will have no remedy of reinstatement. नो रेमेडी ऑफ reinstatement. मी म्हणलं रिइन्स्टेटमेंट मागितलंय कुठं मी, डिक्लेरेशन दॅट आय कंटिन्यू टू बी इन सर्व्हिस. कारण रिइन्स्टेटमेंट केव्हा मागतात, ते रिमूव्हल असेल तर. रिमूव्हल नाहीये. डिस्ट्रिक्ट कोर्टानेच म्हटलं की दिस इज नॉट अ केस ऑफ रिमूव्हल. आणि हायकोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं दिस इज नॉट अ केस ऑफ रिमूव्हल, म्हणजे लिगल रिमूव्हल, राईट ऑर रॉंग, प्रिझ्युम टू बी रिमूव्ह. हायकोर्टाने असा डिसिजन घेतला प्रिझ्युम टू बी रिमूव्ह. आणि जे 2,40,000 दिलेले व्हॅकन्सीसाठी तेच कॉम्पेन्सेशन समजावं फॉर रॉंगफुल रिमूव्हल. आणि केस मी गेलो सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाने माझं पिटिशन ऍडमिट केलं. पी राव म्हणून होते, त्यांच्याकडे गेलो होतो मी. ते म्हणाले तुम्ही वकील हायकोर्टाची आहे, तुमची स्वतःचीच केस आहे, तुम्हीच सुप्रीम कोर्टाची अपील तयार करायची. म्हणलं मी नाही का. तुम्ही तिथेच 15 दिवस राहून ते अपील तयार केलं, ते दाखल केलं 2002 मध्ये. मग ते हिअरिंगला ऍडमिशनलाच हिअरिंग असतं. ते राव माझ्यातर्फे उभं राहिले. मिस्टर राव, Kulkarni appears to be a very clever person. He was a professor of English, well versed with law. We are also from the same profession. He must have earned much more than what we have got as salary. Please forgive and forget the history. आता बघा, सुप्रीम कोर्ट व्यंकटराव तिथे आले. सुप्रीम कोर्टच्या जज मला म्हणतायत की ते सेक्रेटरी त्यावेळेसचे प्रिन्सिपॉल सुद्धा आता नसतील आणि नव्हते. कसं कळलं? ते व्यंकटरावनी सांगितलं असणार की आता ते होऊन गेलं.
तुमच्या हॅज देअर बीन एनी अदर पर्सन इन युअर प्लेस वी वुड हॅव गिव्हन डिफरंट जजमेंट. वन वर्ड ऑर्डर रिजेक्टेड. कारण नाही, कारण पिटिशन 100% करेक्ट. म्हणजे अगदी म्हणले मिस्टर राव कुलकर्णी इज